नमस्कार. श्रीपादराजन शरणम प्रपद्ये. आज 27 अध्याय आपण करतो आहे. 27 अध्यायाची फलश्रुती काय आहे? ऐश्वर्य प्राप्ती आणि संकट काळामध्ये प्रभू आपल्याला कशी मदत करतात हे सांगण्यात आलेलं आहे. आता शंकर भट आणि धर्मगुप्त यांना श्रीपाद प्रभू सांगतात की आपल्याला पंचदेव पहाडीचे एक पर्णकुटी उभारायची आहे. पण ती पर्णकुटी कशी उभाराल तर ती एका दिवसात ती पर्णकुटी पूर्ण व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे ते दोघं मार्गस्थ झाले. ते सगळीकडे बघत होते, पण त्यांना एक शेत दिसलं. त्या शेतामध्ये शेतकरी गोशाळा चालवत होता आणि त्याचे जे मालक आहेत ते उंचावर बसून बसलेले, गादी टाकून बसलेले होते. आणि त्यावर हे दोघं तिकडे गेले. हे दोघांना त्यांनी समोर बोलवलं आणि त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना भोजन दिलं, म्हणजे जेवायला दिलं. पण ते अतिशय भुकेले होते, त्यामुळे ते जेवले. पण जेवण झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण शूद्र माणसांकडे जेवलो, बरोबर आहे का हे? पण मग त्या वीरवृक्षाच्या मनात त्याला समजलं की यांच्या डोक्यात हे असं काहीतरी आलेलं आहे. तो म्हणाला की तुम्ही म्हणे जेव्हा आमची गाय आणि गोऱ्या चोरी करता तेव्हा आम्ही शूद्र नाही का? मग आता आमचं जेवला तर तुम्हाला शूद्र वाटायला लागलो का? असं याला म्हणतात. आणि म्हणून त्यांना तो दोन्ही झाडांना बांधून ठेवू शकतो. आणि मग त्याच्यानंतर यात्रेकरू येतात, अंबिका परमेश्वरी यात्रेकरू येतात आणि त्या यात्रेकरूंचं पण तो स्वागत करतो, त्यांना भोजन देतो, सगळं करतो. आणि वीरवृष नावाचे पण ते लोक पण येतात तिकडे आणि त्यांना सगळ्यांचं स्वागत करतो, जेवण वगैरे देतो आणि नंतर मग त्यांना तो सोडून देतो. त्याच्यानंतर मग या दोघांना पण सोडतो. आणि मग त्याच्यानंतर त्यांना ते लोक सगळे निघून गेल्यानंतर त्यांना एक माणूस भेटतो आणि तो माणूस त्यांना म्हणतो की तुम्ही काय वेड्या आहात का? त्या वेड्या माणसांची की तुम्ही काय भक्ती करता? तुम्हाला त्या वेड्याने बोलवलंय तिकडे, जा ना मग तिकडे आता. आणि असं तो जेव्हा म्हटलं तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये एकदा नक्क प्रकाश पडला, अरे आपल्याला श्रीपाद वल्लभांकडे जायचं आहे. मग ते निघाले तिकडे आणि श्रीपाद वल्लभांकडे जायला निघाले. आणि अशा तऱ्हेने त्यांना प्रभूंनी मदत केली आणि अशा तऱ्हेने त्यांना शेत पण मिळाले, ऐश्वर्य प्राप्ती झाली. आणि याच्यातनं बोध असा होतो की आपण जर प्रभूंची प्रार्थना चांगल्या प्रकारे केली तर आपल्याला संकट काळाने मदत करू शकतात आणि आपल्याला गेलेले धन किंवा ऐश्वर्य प्राप्ती मिळते. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.